बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आज शक्तीपीठवरती विराट मोर्चा काढलाय, काय सांगशील? आजचा मोर्चा हा सरकारला इशारा आहे. जिल्ह्यातले काही सरकारधार्जिणी लोक वारंवार हिणवत होती की यांच्या पाठीमागं कोण आहे, चार टाळकी आहेत आणि लोकांना विकासासाठी रस्ता पाहिजे झाला आहे. त्या मोर्चानं आज दाखवून दिलेलं आहे की शक्तीपीठ महामार्ग केवळ बाधितांनाच नव्हे तर जिल्ह्याला नको आहे, कारण त्याच्यामुळं महापुराचा धोका निर्माण होणार आहे, पर्यावरणाचा धोका निर्माण होणार आहे आणि अनाठाही खर्च होऊन तो बोजा शेवटी महाराष्ट्राच्या नागरिकांच्यावरच पडणार आहे. हे आता लोकांना पटल्यामुळे लोकांनी त्याला विरोधाची भूमिका घेतलेली आहे. आज तरी सरकार दखल घेईल काय? उद्या घ्यावंच लागेल, कारण आम्ही आता निर्धार केलेला आहे की जोपर्यंत संयुक्त मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत डिटेल DPR तयार होत नाही आणि DPR तयार झाल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. परंतु आम्ही DPR तयार होण्यासाठी संयुक्त मोजणीलाच विरोध करणार आहोत. आता गेली 3 वर्षे आम्ही हा सरकारचा डाव हाणून पाडलेला आहे आणि इथून पुढं तर अजून ताकदीनं आम्ही हाणून पाडू. तुम्ही म्हणता विरोध करणार, पण सोलापूर असेल, सांगली असेल, इथं शेतकऱ्यांनी इकडं मोर्चात असताना इकडं मोजणी चालू आहे. मोजणी हाणून पाडलेली आहे. माझ्याकडं मिनटाला अपडेट येत आहेत. लोकांनी अधिकाऱ्यांना पळवून लावलेलं आहे. एवढा विरोध आणि माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की एकूण 856 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. जवळपास 25,000 एकर जमीन अधिग्रहित होणार आहे. किती एकराची मोजणी पूर्ण झाली, गाव न्याय आकडे जाहीर करावेत. राजेश क्षीरसागर म्हणतायत की मोर्चात सहभागी होणारे नक्की शेतकरी आहेत का, कोण आहे ते बघावं आजच्या मोर्चात. येऊन तपासणी असतील चालले आणि काय DNAचं सॅम्पल पाहिजे तर ते पण देतो. पुढची भूमिका काय असणार? हां, इथून पुढे आज मोर्चा तरी झाला, इथून पुढची भूमिका काय असणार, कशी रणनीती असणार मोर्चात? इथून पुढं आम्ही शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊन देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अगदी सरकार बदललं तरी होऊन देणार नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.